गुड मॉर्निंग. तर बघू आज आपला दिवस कसा जातो. कारण आज माझा लास्ट प्रॅक्टिकल प्लस वायवा आहे आणि उद्यापासून एक्झाम्स आहे. म्हणजे 27 to 11 आणि 13 4 दिवस पेपर आहे. तर बघू कसं जाते उद्याचा दिवस. तर कारण उद्या मावशी वगैरे बाहेर जाणार आहे आणि माझा पेपर आहे. तर आता मी जेवण करते आणि भेटू आपण डायरेक्ट कॉलेजमध्ये. तर इथे सर 1 तास फिरले कारण जे आमचे सिनियर्स आहे सेकंड इयर आणि थर्ड इयर त्यांचे फायनल एक्झाम स्टार्ट आहे आणि उद्यापासून आमचे. तर इथे आमचा ग्राफिक्सचा आज आहे प्रॅक्टिकल. तर आमच्यासाठी क्लासरूमच नाही आहे. तर आम्हाला असंच कसं पण काढून द्यायचं आहे. आम्हाला मार्क्स भेटून जाईल कारण क्लासरूम अवेलेबलच नाही आहे आणि ते टाईमवरच करावं लागतं. तर आता आम्ही सगळेजण इथे गोल करून बसलो आहे आणि इथे करणार आहे आम्ही अभ्यास. जेवण नाही करणार आहे आम्ही. टिफिन वगैरे नाही आणला आहे. तिथे आम्ही जितकी पण प्रॅक्टिस करायची आम्ही तितकी करणार आहे आणि काहीच नाही माहीत कोणाला काय भेटणार आहे. तर असं नका समजू की कसं पण काढलं तर आमचं चांगलं होऊन जाईल. बट ते क्वेश्चन विचारणार आहेत मोठे मोठे, त्याचे आम्हाला ॲन्सर द्यायचे. आयसोमेट्रिक व्ह्यू, अजून ऑर्थोमॅट्रिक व्ह्यू, हे सगळं काही आहे. तर बघू कसं जाते. तर आणि जे पहिले आले आम्ही त्यांना क्वेश्चन्स विचारत होतो म्हणून असे रिॲक्शन आहे. तर भेटू माझं झाल्यानंतर. माझं झालं आहे आणि माझं खूप चांगलं गेलं. तर आता आम्ही घरी जातो आणि बघा थैलीच घेऊन फिरत आहे आणि फाईल तर घेतलीच नाही. तर चला आता जाऊ घरी. खाऊ थोडी वेळ रे तो. काढून पाय झाला सुरू. बी ऑनेस्टली आता उद्यापासून माझे पेपर आहे. तर मी दुपारीच अभ्यासाला बसली होती 3 वाजतापासून. बट मी विसरून गेली रेकॉर्ड करायचं आणि मी डायरेक्ट सायंकाळी 7 वाजता रेकॉर्ड केलं. मी थोडी फ्रेश वगैरे झाली ती. त्याच्यानंतर मी डबल अभ्यासाला बसली आणि ती डुगू पण आपली कणकीसोबत खेळत आहे. तर मी आता अजून काही शूट नाही करत कारण जितक्या फुल एनर्जीने मी वायवा वगैरे देऊन आली तितक्याच एनर्जी डाऊन झाली आता. कारण फायनल एक्झाम आहे आमची उद्या फर्स्ट सेमची. तर आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट.